आयडियल कॉलनीमध्ये आम्ही सुरुवात केली तेव्हा फक्त आजूबाजूला 2 बिल्डिंगचं काम सुरू झालेलं होतं. हळूहळू ती कॉलनी भरत गेली. हे सगळं झाल्यामुळे एक काय म्हणू आपण प्रेस्टिजियस एरिया झाला आयडियल कॉलनी हा. आणि मग इथे रिडेव्हलपमेंटची जेव्हा सुरुवात झाली तर हे सुरू झालंच ना, आमची बिल्डिंग कधी होणार, तुमची कधी होणार, लिफ्ट नाही बिल्डिंगला. मग लोक म्हणायला लागले लिफ्ट नाही म्हणल्यावर आपल्याला आता लिफ्ट लावायची तर नवीनच करू. आम्ही निवडक लोकांमध्ये आमचे टेंडर्स दिले होते किंवा ऑफर्स मागवले होते आणि अशा 5-6 निवडक लोकांमध्ये यांचं नाव होतं. आम्हाला एक हवं होतं की जी माणसं काम करतात ती आपल्याला ॲक्सेसिबल हवी, आपल्यापैकी वाटेल, काही वाटलं तर अडचणी सांगता येतील, मोकळेपणे बोलतील अशी माणसं हवी होती. आणि हे मी कितपत बोलावं मला माहीत नाही, पण बुकिंगच्या पैशावर काम करू अशा अभिनिवेशामध्ये मोठमोठी स्वप्न दाखवत नाहीत. त्यामुळे असं वाटलं की इथे आपण कम्फर्टेबल राहू आणि आपल्याला वेळेत मिळण्याची नक्की खात्री वाटेल. हे ओजस जोशींबद्दल मला म्हणायचं तर अत्यंत रुजू माणूस आहे बोलायला. अजिबात असा मी बिल्डर आहे हा माज नाही आहे. त्यामुळे प्रेफरन्स कोणाला द्यायचा तर ओजस जोशी.